जून 2026 या दिवशी आहे वटपौर्णिमा। वटपौर्णिमा हा प्रत्येक महिलेसाठी खूप महत्त्वाचा सण असतो आणि ह्या दिवशी प्रत्येक सुवासिनी महिला ही व्रत करून पूजा करत असते। पण आपण एवढ्या महत्त्वाच्या सणा दिवशी काय अशा चुकासुद्धा करत असतो। जर आपण ह्या नियमाचं पालन करून जर हे व्रत केलं, ह्या चुका आपल्या हातून होणार नाही याची जर काळजी घेतली तर नक्कीच तुम्ही केलेल्या व्रताचं सेवेचं फळ हे नक्कीच तुम्हाला मिळेल। त्याचप्रमाणे बघा, वटपौर्णिमे दिवशी आपल्याला काही वस्तूसुद्धा दान करायच्या आहेत। अशी एक वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे की जी वस्तू गुप्तपणे तुम्हाला दान करायची आहे बघा, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या पितरांचा आशीर्वाद मिळेल। आणि तुम्हाला सांगते की पितरांचा जेव्हा आपल्यावरती आशीर्वाद असतो ना, तेव्हा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश नक्कीच येतं। तर या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल, तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रिय LIC चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। 29 जून 2026 या दिवशी पौर्णिमा आलेली आहे बघा। आता ही पौर्णिमा कधी सुरुवात होत आहे आणि कधी समाप्त होत आहे, तर 29 जूनला पहाटे 3:07 पौर्णिमेला सुरुवात होत आहे। ही पौर्णिमा पूर्ण दिवसभर आहे सोमवारी। त्यासाठी आपल्याला सोमवारीच पूजा, व्रत, सेवा हे सगळं करायचं आहे। कारण ही पौर्णिमा 30 जूनला सकाळी पहाटे 5:27 समाप्त होणार आहे। यासाठी पूजा, सेवा, उपाय जे पण काही व्रत आहे ते सर्व आपल्याला सोमवारी 29 जूनलाच घरामध्ये करायचं। उपवास करत असताना आपल्याला काही अशा नियमाचं पालन करायचं आहे। पहिल्यांदा तुम्हाला सांगते की बघा, प्रत्येक महिला ही वटपौर्णिमेचा उपवास करते आणि वडाच्या झाडाची पूजा करत असते। आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी, त्याचप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, पतीला प्रत्येक कामामध्ये यश यावं, ह्यासाठी सुवासिनी महिला वटपौर्णिमेचा उपवास करून पूजा करत असतात। तर आता वटपौर्णिमेचा तुम्ही जो उपवास करणार आहात बघा, तो तुमच्या परंपरेनुसार, रूढी परंपरेनुसार करा। कारण काही भागामध्ये वटपौर्णिमेचा उपवास हा सकाळी धरला जातो आणि पूजा करून आल्यावर हा उपवास सोडला जातो। पण काही भागामध्ये हा उपवास सकाळी धरला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो। पण तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे। उपवासाला असे 2 पदार्थ आहेत की ते पदार्थ चुकूनही तुम्हाला ह्या उपवासाला खायचे नाहीत। पहिला पदार्थ असा आहे बघा की त्या दिवशी आहे सोमवार आणि वटपौर्णिमेचा उपवास सुद्धा आहे। तर महिलांनी ना ह्या दिवशी उपवासाला वरीचा भात आपल्याला खायचा नाही। दुसरा पदार्थ आहे शाबूची खिचडी सुद्धा आपल्याला ह्या उपवासाला खायची नाही। तुम्ही दुसरे सर्व पदार्थ, ह्या उपवासाचे जे जे पदार्थ आहेत बघा, वेपर्स, चिप्स जे पण आहेत ते सर्व पदार्थ तुम्ही खाऊ शकता। पण आपल्याला हे 2 पदार्थ जे मी तुम्हाला सांगितले ते उपवासाला चुकूनही खाऊ नका। आता आपल्याला ह्या एका नियमाचं पालन करायचं, त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या कोणत्या नियमाचं पालन करायचं आहे। या दिवशी वटपौर्णिमे दिवशी ना सगळ्यात महत्त्वाची चूक असेल ती प्रत्येक महिला आधीपासून करत आलेली असेल, पण ह्या वर्षी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर चुकूनही अशी चूक करू नका। कधीही आपल्याला ना वडाच्या झाडाची फांदी वटपौर्णिमे दिवशी तोडून त्याची पूजा कधीही करायची नसते। या नियमाचं पालन करा। जी व्यक्ती ह्या वडाच्या झाडाला इजा पोचवते आणि तिची फांदी तोडून जी घरी आणून पूजा करते ना, तिला त्या व्रताचं कधीही फळ मिळत नाही। तुम्हाला भले झाडाची जाऊन त्या जागेवरती पूजा करणं शक्य नाही, तर तुम्ही एका घरी एखादं छोटंसं रोपटं आणून सुद्धा त्याची पूजा करू शकता बघा। आता घरी साधी सोपी पूजा कशी करायची ह्याविषयी सुद्धा माहिती आहे, व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही बघून घ्या। पण वटपौर्णिमे दिवशी कोणत्याच महिलेनं वडाच्या झाडाला इजा करायची नाही, की त्याची फांदी आपल्याला तोडायची नाही। ह्या गोष्टींची काळजी घ्या, ह्या नियमाचं पालन करा आणि त्यानंतरच तुम्ही पूजा आणि व्रत करा। त्याचप्रमाणे बघा, ह्या दिवशी पूजा करायला जात असताना आपल्याला बघा कोणत्या रंगाच्या साड्या परिधान करायच्या आहेत याविषयी सविस्तर माहिती आहे, व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे। पण त्याचप्रमाणे बघा, काही महिला ह्या दिवशी बघा निळ्या रंगाची सुद्धा साडी परिधान करतात। तर तुम्हाला ह्या दिवशी ना निळ्या रंगाची साडी चुकूनही परिधान करायची नाही। किंवा काही महिला अशा करतात की तिची जी लाल रंगाची साडी असते, पिवळ्या रंगाची साडी असते आणि त्या साडीच्या रंगाला बघा काळ्या रंगाचे काठ असतात, काळ्या पांढऱ्या रंगाचे काठ असतात। तर अशा सुद्धा साड्या आपल्याला त्या दिवशी परिधान करायच्या नाहीत। साडीच्या पदराला जरी काळ्या रंगाचं काठ असेल, साडीच्या बॉर्डरला जरी काळ्या रंगाचं काठ असेल किंवा पांढऱ्या रंगाचा असेल किंवा डार्क रंगाचा असेल, ब्लाऊज असेल निळ्या रंगाचा, काळ्या रंगाचा, तर आपल्याला ह्या दिवशी तोही परिधान करायचा नाही। या गोष्टी ह्याच्यासाठी सांगितल्या जातात की तुम्ही जी पूजा करत आहात, तुम्ही जे व्रत करत आहात, त्या सेवेचं, त्या व्रताचं फळ तुम्हाला मिळालं आणि तुम्ही ह्या चुका करू नका। यासाठी त्या दिवशी आपल्याला निळ्या रंगाची साडीही परिधान करायची नाही, काळ्या कलरची सुद्धा नाही आणि पांढऱ्या रंगाची सुद्धा नाही, डार्कमध्ये तर अजिबात नाही बघा। वटपौर्णिमे दिवशी आपण मनोभावे उपवास करत असतो, वडाच्या झाडात जाऊन पूजा सुद्धा करतो,
आणि त्याचमध्ये बघा आपण एक चूक करतो, जेव्हा आपण वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असतो, फेऱ्या मारत असताना आपण तो धागा जो गुंडाळतो बघा, तो धागा आपण 7 संख्येमध्ये फेऱ्या घालतो किंवा 11 संख्येमध्ये घालतो आणि त्यानंतर जो शिल्लक राहिलेला धागा असतो बघा, खूप महिला हा धागा तिथूनच तोडतात आणि राहिलेली गुंडी जी असते धाग्याची पांढऱ्या रंगाची ती घरी आणतात. तर ही चूक सुद्धा आपल्याला त्या दिवशी करायची नाही. आवर्जून हे नियम 2-3च नियम आहेत बघा, पण ते नियम नक्कीच पाळा आणि त्यानंतर तुम्ही व्रत करा आणि पूजा करा. नक्कीच तुम्ही केलेल्या व्रताचं, सेवेचं, पूजेचं फळ हे नक्कीच तुम्हाला मिळेल. तर ह्या दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये काही अशा वस्तू सुद्धा दान करायच्या आहेत बघा. आता ह्या वस्तू दान करायच्या म्हणजे आपल्याला कशा करायच्या, तुम्हाला एक सांगते की अशा महत्त्वाचे दिवस असतात बघा, म्हणजे वटपौर्णिमा जी वर्षातून एकदाच येते आणि अशा महत्त्वाच्या सणांदिवशी आपल्याला आपल्या पितरांचं सुद्धा स्मरण करायचं असतं. आपल्या पितरांचा सुद्धा एक कृपाशीर्वाद मिळवायचा असतो. त्याप्रमाणे आपण धार्मिक कार्य करतो, पूजा सेवा करतो, त्याचप्रमाणे महत्त्वाचं असतं तर आपल्या पितरांचा आशीर्वाद घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. या अशा महत्त्वाच्या दिवशी आपल्या पितरांना विसरायचं नसतं. पितरांच्या मार्गातील सुद्धा आपल्याला उपाय करायचे असतात आणि पितरांसाठी सुद्धा आपल्याला ह्या दिवशी काही सेवा सुद्धा करायच्या असतात. तर आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा आणि आपले पित्र जेव्हा आपल्यावरती खुश असतात ना, तेव्हा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश येत असतं बघा. पितरांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर तुमच्या पितरांसाठी जर काहीच करत नसाल आणि तुम्ही जर नुसतं देवाचं जर करत असाल ना, तर तुम्हाला कधीही तुमच्या कामामध्ये यश येणार नाहीत. जेव्हा आपले पितर खुश असतात ना, तेव्हाच आपण हाती घेतलेल्या कामामध्ये आपल्याला यश येत जातं. यासाठी वटपौर्णिमे दिवशी प्रत्येक सुवासिनी महिलेने घरातील प्रत्येक व्यक्तींसाठी सांगते, ज्या पण व्यक्ती असतील सुवासिनी महिलांनी जरी हे गुप्तदान केले ना तरी सुद्धा चालेल बघा. तर आपल्याला हे गुप्तदान करायचे. तर गुप्तदान म्हणजे काय करायचं आहे, तर बघा आपण जे दान करत आहोत ना एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला, ते आपल्याला दुसऱ्यांना सांगायचं नाही, एकदम गुप्तपणे आपल्या पुरतच ते ठेवायचं. गुप्तदान म्हणजे काय, आपण जे दान केले आहोत किंवा आपण ज्या वस्तू एखाद्याला दान केल्या आहेत गरजू गरीब व्यक्तींना, त्या फक्त आपल्या पुरतच ठेवायच्या. त्या दुसऱ्यांना सांगायचं नाही की मी हे दान केलं, मी त्या वस्तू त्या व्यक्तीला दिलेल्या आहेत, मी ती वस्तू त्या व्यक्तीला देऊन टाकलेली आहे, असं आपल्याला दुसऱ्यांना सांगायचं नाही. तर ते आपल्या पुरतच ठेवायचं आणि आपण स्वतः ते दान करायचं. आता तुम्ही ह्या दिवशी काय दान करू शकता, तर बघा गरजू गरीब व्यक्तींना, ज्या व्यक्तीला त्या वस्तूंची गरज आहे अशा व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकता, तुम्ही फळे दान करू शकता, तुम्ही पिण्याचं पाणी सुद्धा देऊ शकता. या दिवशी तुम्ही एखादा माठ खरेदी करून सुद्धा त्या व्यक्तीला देऊ शकता किंवा त्या व्यक्तीला तुम्ही की जेणेकरून पितर तुमच्यावरती खुश होतील. त्याचप्रमाणे तुम्हाला जी वस्तू शक्य आहे, फळे किंवा खाण्याचे पदार्थ आहेत आणि एखादी गरजू गरीब व्यक्ती, तुम्ही तिला सुद्धा त्या वस्तू सुद्धा दान करू शकता बघा. जेवढा आपण दान धर्म करतो ना, तेवढे आपले पितर आपल्यावरती खुश होतात, प्रसन्न होतात. आणि तुम्हाला सांगते की प्रत्येक सण हा जितका धार्मिक कार्य करण्यासाठी महत्त्वाचा आहे ना, तितकाच महत्त्वाचं आहे आपल्या पितरांचं स्मरण करण्यासाठी बघा. कारण आपण किती जरी देवाचं केलं किंवा किती जरी धार्मिक कार्य केलं, देवपूजा केली किंवा देवाचे पोथी वाचन केले, तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगते की जोपर्यंत तुम्ही तुमच्या पितरांसाठी उपाय करत नाही, सेवा करत नाही, पितरांच्या मार्गातले सर्व प्रकारचे जे उपाय असतील ते आपल्या घरामध्ये झालेच पाहिजे. पितरांना खुश करण्यासाठी तुम्हाला सेवा उपाय हे केलेच पाहिजेत बघा. आणि अशा महत्त्वाच्या सणाला तुम्ही जर तुमच्या पितरांचं स्मरण करून जर त्यांच्या स्मरणार्थी जर तुम्ही अशा वस्तू जर दान केल्या ना, तर नक्कीच तुमचे पितरसुद्धा खुश होतील बघा. तर तुम्हाला जी वस्तू दान करणं शक्य आहे ती वस्तू नक्कीच पौर्णिमे दिवशी दान करा. त्याचप्रमाणे बघा तुम्हाला हे नियमसुद्धा आवर्जून पाळायचे आहेत बघा. तुम्ही ह्या नियमाचं पालन करा आणि पूजा सेवा व्रत करा, नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं फळ प्राप्त होईल. आणि दान करा, नक्कीच तुम्हाला पितरांचा सुद्धा आशीर्वाद मिळेल. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.